हॅलो मंडळी, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खुसखुशीत भाकरवडी, चपटी भाकरवडी. तर कशी करायची चला बघूया. आपण 1 कप धणे घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे रोस्ट करायचे आहेत. त्याला आपण पूर्ण लाल कलर करायचा नाहीये, नाही तर धण्याचा फ्लेवर हा निघून जातो. तर आपण त्याला असं थोडं हलकं रोस्ट करायचं आहे. जोपर्यंत धण्याचा वास सुटत नाही ना तोपर्यंत त्याला हलकं रोस्ट करायचं आहे. धणे थोड्या अर्धे रोस्ट झाले की त्याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. ज्या 1 कप मापाने आपण धणे टाकलेले आहेत त्याच्यात आपण पाव कप तीळ टाकलेला आहे. तो पूर्ण 1 कप आहे आणि हा पाव कप आहे. तर हे तीळ सुद्धा आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत, रोस्ट करून घ्यायचे आहेत. आणि पूर्ण पण त्याला गोल्डन असं करायचं नाही आहे, थोडं हलकं गोल्डन करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे, त्याला करपवायचं सुद्धा नाही आहे. तर हे झाल्यानंतर आपण बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकूया. जिरं टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी बडीशेप टाकून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये नंतर ओवाही टाकायचा आहे थोडा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं त्याला हलकं रोस्ट करायचं आहे आणि मग त्याचा फ्लेवर जो आहे तो एकदम वाढतो आणि आपल्याला येतो सुद्धा. तो परफेक्ट फ्लेवर आला आणि थोडं हलकं रोस्ट झालं की आपण ते काढून घ्यायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण आता ओवा टाकलेला आहे. ओवा टाकून सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. थोडं हलकं आत्ता सुद्धा थोडं हलकं रोस्ट करायचं आहे. ह्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप ते सगळे आपण जे मसाले टाकतोय सुके मसाले त्याच्यामध्ये धणे म्हणा किंवा तीळ म्हणा हे असे सगळे स्टेप बाय स्टेपच टाकायचे. सगळे एकदम टाकून रोस्ट नाही करायचं, मग ते प्रॉपर रोस्ट होत नाही. तर आपलं हे सब मिश्रण आहे ते जवळजवळ आता मस्तपैकी रोस्ट झालेला आहे. याचा फ्लेवरही खूप छान सुटलेला आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया. तर आता आपण काय करणार आहोत, जे सुकं खोबरं आहे किसलेलं डेसिकेटेड कोकोनट मी वापरते, तर ते आपण ना लास्टला मस्तपैकी ते रोस्ट करून घ्यायचे. आधीच त्याला रोस्ट नाही करायचं कारण ते पटकन करपतं. सो आपण एकदम गॅस बारीक आहेच आपला, तर तो तवा सुद्धा गरम आहे आणि त्याच्यावर आपण टाकलं की ते मस्तपैकी आणि पटकन इझिली रोस्ट होऊन जातं. आपल्याला ते जास्त करपवायचं नाही आहे. थोडा गोल्डन ब्राऊन कलर आला की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे कारण खोबरं हे लगेच करपतं. आपण वाटण करताना बघतोच की ते किती पटकन करपतं. तर बघा कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि आता पटकन कलर येतोय. एकदा कलर आला की तो पटकन कलर धरतो. तर आता आपण हे काढून घेऊया. जे आपलं आधीचं मिश्रण आहे भाजलेलं त्याच्यात आपण हे सगळं खोबरं आहे ते आपण काढून घेऊया. आणि खोबरं काढून घेतल्यानंतर जे मिश्रण बनवलेलं आहे भाजकं ते आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळे जे मसाले आहेत आणि खोबरं आहे एकमेकांना व्यवस्थित असं लागलं जाईल. आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एखादा धणा घेऊन बघूया तो किती क्रिस्प आहे, किती हलक्या हाताने आपण रोस्ट केलेला आहे आणि तो पटकन फुटतोय आणि तो करपला देखील नाही आहे. अशा स्टेजवरती आपल्याला ते धणे आणायचे आहेत आणि एकदम मस्त चव लागते. अशा प्रकारे जर स्टेप बाय स्टेप आपण भाजलं तर आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता आपण तयार करूया पिठाची. तर आता आपण घेतलेला आहे 1 वाटी मैदा. 1 वाटी मैदा मी हा ऑलरेडी चाळूनच घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी आत्ता काही तो चाळत नाहीये. तर आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि पाव वाटीपेक्षा थोडं कमी आपण बेसन पीठ टाकणार आहोत. तांदळाच्या पिठाने काय होतं तर त्याला क्रिस्पीपणा येतो आणि बेसन पिठाने त्याला चव येते, पण बेसन पीठ जास्त झाल्यावर आपली भाकरवडी मऊ पडू शकते आणि मैद्याने ती ऑलरेडी खुसखुशीत होतेच. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. आता हे पीठ आहेत जी ती एकमेकांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत. सगळे पीठ एकमेकांना अशी लागली गेली पाहिजेत. ओवा टाकायचा आहे. ओवा हा टाकायचा आहे कारण मैद्याला डायजेस्ट करण्यासाठी ओवा हा फार गरजेचा आहे. तुम्ही हा स्किप केला तरी चालेल, कारण हा हेल्थसाठी आपल्याला चांगला आहे. सो तुम्ही नक्की टाका. थोडं पण मीठ टाकून घेऊया इथं चवीप्रमाणे. जास्तही नाही टाकायचं, थोडं हलकं असं टाकून घ्यायचं आणि हाताने असं पूर्णपणे व्यवस्थित असं सगळीकडे पीठ असं लागायला पाहिजे असं मिक्स करून. आता आपण पाववाटी तेलाचं मोहन टाकलेलं आहे, कडकडीत तेलाचं मोहन. तर ते टाकल्यानंतर आपण चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आहे केअरफुली आणि ते मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हा
आपण ते ऑइल पूर्ण पिठाला असं मिक्स करून घ्यायचंय, चोळून घ्यायचंय. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण तेल पिठाला चोळल्यामुळे भाकरवडी खुसखुशीत व्हायला खूप मदत होते आणि ते युनिफॉर्मली मिक्स झालं पाहिजे. नाहीतर मग काही भाकरवडीच मऊ बनतात आणि काही कडकडीत बनतात. तर परफेक्ट बनवण्यासाठी व्यवस्थित असं पीठ चोळणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणात बघूही शकता की कशा प्रकारे मी पीठ चोळत आहे. पहिलं तर मी चमच्यानीच ढवळत आहे, कारण पीठ तेलामुळे खूप गरम झालेलं आहे. तर आता आपण ते हाताने चोळायला सुरुवात करूया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पीठ असं चोळून घ्यायचं आहे आणि पिठाची मूठ होते का हे सुद्धा बघायचं आहे. ती मूठ झाल्यानंतर पटकन फुटते का, तर मग आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ आहे ते आता मळून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही करायचं नाहीये, त्याच्यामुळे केअरफुली पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये जसं जसं लागेल तसंच पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. प्रत्येकाच्या अंदाजानुसार, प्रत्येकाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार हे पाणी वेगवेगळं प्रमाणात लागू शकतं. सो थोडं थोडं जसं मी टाकते तसं थोडं थोडं टाकूनच ते मळून घ्यायचं आहे. अगदी पीठ मळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, तरच बाहेरचं आउटर कवरिंग असतं ते व्यवस्थित होतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती प्रोसिजर फॉलो करा. तर पीठ आपलं आता फायनल स्टेजला आलेलं आहे. थोडासा तेलाचा हात घेऊन आपण पुन्हा एकदा मळायचं आहे. तुम्ही बघू शकता हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे, मीडियम स्टेजवरचं पीठ आहे. तर असंच बनवायचं आहे. आता हे आपण पीठ 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. याच्यापेक्षा जास्तही ठेवायचं नाही आहे, कारण ते पीठ पातळ होईल. सो आपण 10 ते 15 मिनिटानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया. तर आता मगाशी जे भाजलेले मसाले होते त्याच्यामध्ये आपण आता पावडर मसाले टाकणार आहोत. गरम मसाला, हळद, चाट मसाला पावडर, तिखट, अशा आपल्या आवडीचे मसाले त्याच्यात थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचे आहेत. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यात थोडी मीडियम जाडी शेव जी आहे ती टाकायची आहे थोडी, आणि आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. एकदमही बारीक करायचं नाही. आणि याच्यामध्ये मीठ आणि साखर सुद्धा टाकायचं आहे. तर आता आपण मस्तपैकी हे मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढील प्रोसिजर फॉलो करा. मस्तपैकी मिक्सरमधून आपण ह्याची पावडर करून घेतलेली आहे. आता ह्याच्यानंतर जी स्टेप आहे, आपण जी शेव मिक्सरला वाटण्यामध्ये टाकलेली आहे तीच शेव आता आपण ह्याच्यामध्ये सुद्धा टाकायची आहे आणि ती हाताने चुरायची आहे, जेणेकरून त्याचं टेक्स्चर अगदी ओरिजिनल भाकरवडी सारखं येईल. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ते टाकलेलं आहे आणि हाताने चुरा केलेला आहे. आपल्याला जेवढी शेव हवी तेवढी टाकायची, पण थोडं प्रमाण कमी ठेवायचं, कारण शेवनी थोडं मऊ पडण्याची शक्यता असते. सो तुम्ही अशा प्रकारे ही प्रोसिजर फॉलो करा. आपलं मिक्सर आता परफेक्टली रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यात आपण लास्टचा इन्ग्रेडियंट टाकायचा राहिलेला आहे, तो आपण टाकून घेऊया. ते म्हणजे चिंचेची आणि गुळाची चटणी. तर ती थोडी प्रमाणातच टाकायची आहे, नाहीतर भाकरवडी मऊ बनते आणि मग जास्त शेल्फ लाईफ त्याची राहत नाही. तुम्ही बघू शकता मी आधी केवढ्या सारणासाठी कितीशी टाकलेली आहे, तुम्ही पण अशाच प्रमाणात टाकायची आहे आणि मस्त व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे लम्स नाही राहिले पाहिजे. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता आपण तो जो गोळा ठेवला होता 10 ते 15 मिनिटं, तो आता घेतलेला आहे. त्याला मस्तपैकी एकदा असं मळून घ्यायचं आहे. जास्त डीपली सुद्धा मळायचं नाहीये आणि त्याचे उंडे काढून घ्यायचे. जेवढी आपल्याला मोठी हवी आहे तेवढ्या आपण उंडे आपल्या हिशोबाने काढून घ्यायचे आहेत. आणि ते काढून घेतल्यावर बिना पिठाचं लाटायचं आहे. बिना पिठाचं लाटल्यामुळे काय होतं, तर तेल खराब होत नाही, तेलामध्ये जास्त पांढरा थरही येत नाही. आणि पीठ जर तुमचं परफेक्ट प्रमाणे मळलेलं गेलं असेल ना, तर पिठाची खरंच गरज लागत नाही. तुम्ही बघू शकताय की मी आता बिना पिठाचंच लाटते. आणि जर बाय चान्स जर पिठाचं जमत नसेल तर थोडा थोडा मैदा लावून ते लाटून मस्तपैकी घ्यायचं आहे. तर आपण आता लाटायला सुरुवात करूया. हलक्या हाताने पोळी लाटायला सुरुवात करायची आहे. जशी आपण चपातीच लाटतो तसंच लाटायचं आहे.
फक्त मैद्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती एकदम खेचली जाते. जेवढी आपण तिला लांबडा करायचा प्रयत्न करतो तेवढीच ती आकसली जाते. सो थोडे कष्ट जास्त लागतात, पण त्यात पण एक मज्जा आहे. तर अशा प्रकारे हलक्या हाताने काट लाटत आपण ती चपाती अशी मोठी करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे. त्याचा थिकनेससुद्धा बघू शकता मी केवढा ठेवलेला आहे. तर आता आपण त्याच्यावरती काय करायचे, जी चिंचगुळाची चटणी आहे ती आपण त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायची, पण ती सुद्धा क्वांटिटी एकदम थोडी घ्यायची आणि हळूहळू पसरवायची आहे. जास्त लावायचं नाही, कारण मग ती पोळी फुटण्याची शक्यता जास्त असते. सो हातानेच अलगद हाताने असं मस्तपैकी पसरवून घ्यायचं आहे. हवी असेल तर ती अजून घ्यायची आहे, पण थोडीच घ्यायची आहे. चटणी लावून झालेली आहे. आता आपण सारण टाकायला सुरुवात करूया. जवळजवळ मी अर्धा इंच सगळे काठ सोडून सारण टाकते. सारण पहिल्यांदा कमीच टाकायचं आहे, म्हणजे जास्त भरभरूनही टाकायचं नाही आहे, नाहीतर एअर राहतं आणि मग फुटण्याची शक्यता जास्त असते. तर मी थोडंफार असं सारण टाकलेलं आहे. ह्याच्यापेक्षा कमी तुम्ही टाकू शकता. तर सारण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला चेपणं गरजेचं आहे. असं चेपायला जायचं आहे की पोळीसुद्धा फुटली नाही पाहिजे आणि ते सारण असं चेपलंसुद्धा व्यवस्थित गेलं पाहिजे. तर त्यासाठी आधी हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर मग लाटणीने असं हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सेट होईल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी अलगद हाताने लाटणी प्रेस करायची आहे. मी अजिबात त्याला लोड दिलेला नाही आहे, कारण खाली पोळी फुटू शकते. सो असं हलक्या हाताने जेवढं सारण त्याला लागतंय तेवढं ते काढून ठेवायचं आणि हलक्या हाताने असं पोळी लाटत जायची. त्याच्यावर सारण असं लाटत जायचं आहे. सेट झालेलं आहे सारण. आता आपण जे अर्धा एक इंच साईडनं सोडलेलं होतं ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. असं केल्याने काय होतं, तर बाहेर फुटण्याची शक्यता खूप कमी होते. सो असं नाही केलं, डायरेक्ट फोल्ड केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. आपण काही भाकरवड्या अशा पद्धतीने केल्या आहेत आणि काही नॉर्मल पद्धतीने केल्या आहेत. तर असं केल्यानंतर हळूहळू त्याला फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. मध्ये एअर राहून द्यायची नाही, नाहीतर मग सारण बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. काही लेअर लूजसुद्धा सुटतात, पण त्या आपण प्रेस करणार आहोत. आपण ही भाकरवडी चपटी करणार आहोत. सो ह्याला जास्त पण ताण द्यायची काही गरज नाही आहे. सो मी हलक्या हातानेच करते आहे आणि वन डायरेक्शननीच त्याला रोल करत यायचं आहे. वरून आपण खालीच यायचं आहे. तुम्ही बघू शकता वरून आपल्याला खालीच यायचं आहे आणि आपल्याला प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे हातात घेऊन प्रेस केलं ना तर त्याची लांबी वाढते आणि आतली जी एअर असते ना ती सुद्धा निघून जाते. त्याच्यामुळे ही एकदम सोपी पद्धत आहे हातात घेऊन पकडण्याची. फक्त केअरफुली पकडायचं आहे, जेणेकरून ते मधून फुटायला नको. असं दाबलं ना हातात घेऊन की त्याच्यामध्ये एअर निघून जाते. आता आपण कट करून बघूया. आपण कट केलेला आहे. आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊया आणि आपल्याला त्या वड्या फ्लॅट करायच्या आहेत. सो आपण आधी कट करून घेऊया आणि मग प्रेस करूया, कारण आपल्याला चपटी भाकरवडी करायची आहे आणि ती एकदम टेस्टी लागते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त लेअर आला आहे आतमधनं. आणि जर थोडं लूज राहिलं तरी ह्याच्यामध्ये चालून जातं, कारण आपल्याला ह्याला चपटी भाकरवडी बनवायची. सो आपल्याला हे दाबायचं आहे. तुम्ही बघू शकता ही लेअर जरा सुटलेली आहे, तर ती आपण काय करायची, हातावरशी घेऊन दाबायची आहे. मस्तपैकी दाबली जाते आणि आतलं सारण अजिबात बाहेर येत नाही. तेलात मस्तपैकी ह्या वड्या अगदी मस्तपैकी तळल्या जातात. सो अशी प्रत्येक वडी घेऊन आपण प्रेस करायचं आहे हलक्या हाताने, जास्तही दाबायचं नाही आहे. आणि अप्रतिम तळल्या जातात आणि अप्रतिम लागतात. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि ही प्रोसिजर आता पुढे फॉलो करा. आपल्या सगळ्या भाकरवड्या तयार झालेल्या आहेत. आता त्या आपण फ्राय करणार आहोत आणि किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही हे बघू शकता. ही थापलेली जी असते म्हणजे प्रेस केलेली भाकरवडी सुद्धा अप्रतिम आणि खुसखुशीत लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर सगळं आपण बनवून झालेलंच आहे. तर आपण गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल मीडियम गरम आहे आणि एका बॅचमध्ये जेवढे बसतील तेवढे टाकायचे आहेत. भाकरवडी जेव्हा आपण तळतो किंवा समोसा तळतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेल जास्तही गरम नसलेलं पाहिजे.
तेल मीडियम गरम असलेलं पाहिजे. एका बॅचमध्ये जेवढे बसतील तेवढे आपण ते तळून घ्यायचे आणि दुसऱ्या वेळे तळताना आपण गॅस बंद करून तेलाचं टेम्परेचर थोडं नॉर्मल करून मीडियम करून मगच त्याच्यावर तळायचं आहे. नाहीतर टाकल्या जर बुडबुडे आले तर मग ती भाकरवडी मऊ पडते. टाकल्या लगेच ढवळायचं नाही आहे, अर्ध्या मिनिटानंतरच ढवळायचं आहे, नाहीतर ती भाकरवडी फुटण्याची शक्यता असते. मंद आचेवरच म्हणजे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. काही घाई करायची नाही आहे. भाकरवडी ही रेडी झालेली आहे आणि कशी झाली आहे हे तुम्ही मला नक्की सांगा आणि नक्की करून पहा. थँक्यू. फॉलो फॉर मोर.